नाशिकच्या वणी परिसरातील एका ब्राउझरकडून किरकोळ ग्राहकांना नियमबाह्य पद्धतीनं डिझेल विक्री केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या प्रकारानं पेट्रोलियम क्षेत्रात खळबळ उडाली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा पेट्रोल डीलर वेलफेअर असोसिएशननं तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे। असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनेश धात्रक यांनी दिलेल्या माहितीनुसार वणी पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देत अनधिकृत डिझेल विक्री तातडीनं बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। धात्रक यांनी सांगितले की पेट्रोलियम मंत्रालयाच्या विद्यमान तरतुदीनुसार बाउझर एजन्सींकडून किरकोळ ग्राहकांना थेट इंधन विक्री करणं पूर्णतः बेकायदेशीर आहे। या प्रकारातून अपघात, आग, जीवितहानी किंवा इतर अनर्थ घडल्यास संपूर्ण जबाबदारी शासन व संबंधित अधिकाऱ्यावर राहील असं निवेदनात नमूद केलं आहे। असोसिएशनच्या मते सुरू असलेली अनधिकृत विक्री केवळ कायदेशीर नियमांचं उल्लंघन नाही तर नागरिकांच्या सुरक्षेला देखील गंभीर धोका निर्माण करणारी आहे। त्यामुळे संबंधित बाउझरवरील तात्काळ कारवाईची मागणी जोर धरतीये। दिंडोरी वृत्तांत न्यूज वृत्त संकलन विभाग, वणी, दिंडोरी।